नमस्कार. आपण एका अशा युगात जगतोय जिथे मोबाईल, इंटरनेट आणि रॉकेट सायन्सने आपलं जग बदलून टाकलं आहे. आपल्याला वाटतं की विज्ञानाने लावलेले शोध हे अगदी नवीन आहेत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आजचे मोठे शास्त्रज्ञ ज्या क्वांटम फिजिक्सबद्दल बोलत आहेत त्याचा पाया 2500 वर्षापूर्वीच एका महापुरुषाने घातला होता. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाले होते, आधुनिक विज्ञानाच्या गरजा पूर्ण करू शकणारा कोणता धर्म असेल तर तो बौद्ध धर्म आहे. विचार करा, जगातील सर्वात मोठा सायंटिस्ट असं का म्हणतोय? एका बाजूला प्रयोगशाळेत बसलेला शास्त्रज्ञ आणि दुसऱ्या बाजूला बोधिवृक्षाखाली ध्यान लावून बसलेला एक संन्यासी. या दोघांच्या विचारांची टोकं नक्की कुठे मिळतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या चष्म्यातून गौतम बुद्धांना पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत की बुद्धांनी सांगितलेली शून्यता आणि विज्ञानातील पोकळी यात काय साम्य आहे. आपल्या मेंदूची रचना ध्यानामुळे खरोखरच बदलू शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धांचे विचार आजही विज्ञानापेक्षा पुढचे कसे आहेत. विषय खूप मोठा आणि रंजक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी जर तुम्हाला इतिहास, विज्ञान आणि महापुरुषांचे विचार जाणून घेण्याची आवड असेल तर आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला अशाच प्रकारची सखोल आणि संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रोत्साहन मिळतं. चला तर मग सुरू करूया आजचा हा अद्भुत प्रवास. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा सर्वात मुख्य आधारस्तंभ म्हणजे अनित्यता. पाली भाषेत याला अनिच्छा असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्ट सतत बदलत आहे. तुम्हाला वाटेल यात काय नवीन आहे? हे तर आपल्याला माहीतच आहे. पण जेव्हा आपण विज्ञानाच्या नजरेतून पाहतो तेव्हा बुद्ध किती मोठे सायंटिस्ट होते हे आपल्याला लक्षात येतं. आधुनिक विज्ञान, विशेषतः थर्मोडायनामिक्सचा नियम सांगतो की या विश्वात काहीही स्थिर नाही. ज्याला आपण एखादी ठोस वस्तू समजतो, उदाहरणार्थ तुमच्या हातातील मोबाईल किंवा तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात ती, विज्ञानानुसार ती वस्तूसुद्धा स्थिर नाही. त्या वस्तूच्या आत असलेले अब्जावधी अणू म्हणजेच ॲटम्स दर सेकंदाला प्रचंड वेगाने हालचाल करत आहेत, कंपन करत आहेत. म्हणजेच ज्याला आपण स्थिर समजतो ते विज्ञानाच्या भाषेत केवळ एक डायनामिक फ्लो किंवा ऊर्जेचा प्रवाह आहे. बुद्धांनी हेच सांगितलं होतं की जग हे स्थिर नसून तो एक प्रवाहाचा भाग आहे. आता आपण शरीराचं उदाहरण घेऊया. बायोलॉजी सांगते की आपल्या शरीरातील सेल्स म्हणजेच पेशी सतत मरत असतात आणि नवीन जन्म घेत असतात. आपल्या रक्तातील पेशी दर काही दिवसांनी बदलतात, तर आपल्या त्वचेच्या पेशी दर महिन्याला नवीन येतात. असं मानलं जातं की दर 7 ते 10 वर्षात मानवी शरीरातील जवळजवळ सर्व पेशी बदललेल्या असतात. याचा अर्थ वैज्ञानिकदृष्ट्या तुम्ही 7 वर्षापूर्वी जे होतात ते तुम्ही आज उरलेले नाहीत. तुमचे शरीर पूर्णपणे बदललेले आहे. बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हेच सांगितलं होतं. माणूस हा एक बदलणारा प्रवाह आहे, तो एखादी स्थिर वस्तू नाही. विज्ञानाचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगतो की ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. बुद्धसुद्धा हेच म्हणतात की मृत्यू म्हणजे अंत नाही, तर ते केवळ एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर झालेलं परिवर्तन आहे. म्हणजेच बुद्ध आणि विज्ञान दोन्हीही एकाच निष्कर्षावर येतात. चेंज म्हणजेच बदल हाच विश्वाचा एकमेव स्थायी नियम आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट कायमस्वरूपी पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच दुःख निर्माण होतं. पण जेव्हा आपण अनित्यता स्वीकारतो तेव्हा आपण विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या नियमाशी एकरूप होतो. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही? विचार करा, तुम्हाला उत्तर सापडणार नाही, कारण निसर्गाचा नियमच बदलणे हा आहे. तुम्हाला हा विज्ञानाचा आणि बुद्धांचा संबंध कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शून्यता, जिथे आपण अणूच्या आतल्या रिकाम्या पोकळीचा
आणि बुद्धांच्या सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या सिद्धांताचा संबंध उलगडणार आहोत. तर बुद्ध तत्त्वज्ञानातील सर्वात गहन आणि कठीण समजला जाणारा सिद्धांत म्हणजे शून्यता. अनेक लोक शून्यता म्हणजे काहीच नाही किंवा रिकामेपणा असा चुकीचा अर्थ काढतात. पण विज्ञानाच्या मदतीने या शब्दाचा अर्थ पाहिला तर आपल्याला बुद्धांच्या प्रतिभेची खरी ताकद समजते. आधुनिक विज्ञानाचा पाया ज्याला आपण म्हणतो त्या ॲटम म्हणजेच अणूकडे पाहूया. शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की अणूचा 99.99% भाग हा पूर्णपणे पोकळ असतो. याचा अर्थ असा की जर आपण जगातील सर्व 7 अब्ज माणसांच्या शरीरातील ही पोकळी काढून टाकली तर संपूर्ण मानवी जात एका सफरचंदाच्या आकारात मावू शकते. मग प्रश्न पडतो, जर सर्व काही पोकळ आहे तर आपल्याला वस्तू ठोस का वाटतात? विज्ञान सांगते की हे केवळ ऊर्जेच्या वेगामुळे आणि लहरीमुळे घडते. ज्याला आपण पदार्थ म्हणजेच मॅटर समजतो ते प्रत्यक्ष काहीच नसून केवळ ऊर्जेचा खेळ आहे. हेच सत्य बुद्धांनी शून्यता या नावाने मांडले होते. त्यांनी सांगितले की कोणतीही गोष्ट स्वतंत्र नाही, प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून आहे. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ फ्रिड्जॉफ काफ्रा यांच्या द टाओ ऑफ फिजिक्स या पुस्तकात लिहिले की क्वांटम फिजिक्स सांगते की विश्वातील घटक एकमेकांपासून वेगळे नसून ते एका विशाल जाळ्यांचा भाग आहेत. बुद्धांच्या भाषेत यालाच प्रतित्य समुत्पाद म्हणतात. म्हणजेच कोणतीही गोष्ट स्वतःहून अस्तित्वात नसते, ती इतर कारणामुळे निर्माण होते. एक उदाहरण पाहूया. समुद्रात उठणारी लाट ही स्वतंत्र असते का? नाही. ती पाणी, वारा आणि चंद्र पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण यांचा एकत्रित परिणाम असते. लाट स्वतःमध्ये शून्य आहे कारण तिचे स्वतःचे वेगळे अस्तित्व नाही, पण ती पाणी म्हणून अस्तित्वात आहे. अगदी तसेच बुद्ध म्हणतात की मानवी मी किंवा अहंकार सुद्धा शून्य आहे. आपण अनेक विचारांचे, अनुभवांचे आणि पेशींचे मिश्रण आहोत. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हा आपला अहंकार गळून पडतो. म्हणूनच क्वांटम फिजिक्सचे जनक मानले जाणारे नील्स बोर सुद्धा बुद्धांच्या या विचारांनी प्रभावित झाले होते. जर बाह्य जग इतकं रहस्यमयी आणि शून्य आहे तर आपल्या आतलं जग म्हणजेच आपलं मन कसं काम करतं? काय विज्ञानाने मनावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग शोधला आहे का? हेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, जिथे आपण न्यूरोसायन्स आणि ध्यानाचा संबंध उलगडणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला ही शून्यतेची कल्पना कशी वाटली? विज्ञानाने बुद्धांना सिद्ध केले असं तुम्हाला वाटतं का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ अजूनही शेअर केला नसेल तर आपल्या मित्रांना हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पाठवा. बुद्ध तत्त्वज्ञानाचा सर्वात प्रॅक्टिकल भाग म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन. पण ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नाही. विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर ध्यान म्हणजे मेंदूचं रिवायरिंग आहे. काही वर्षापर्यंत शास्त्रज्ञांना वाटायचं की एकदा का आपण मोठे झालो की आपल्या मेंदूची रचना बदलता येत नाही. पण आधुनिक विज्ञानाने हा विचार चुकीचा ठरवला आहे आणि यालाच नाव दिले न्यूरोप्लास्टिसिटी. अमेरिकन हार्वर्ड आणि MIT सारख्या विद्यापीठांनी हजारो बौद्ध भिक्खूवर संशोधन केलं. त्यांना असं आढळलं की जे लोक नियमित ध्यान करतात त्यांच्या मेंदूतील प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाच्या भागाची जाडी वाढते. हा तो भाग आहे जो आपल्या आनंदासाठी, एकाग्रतेसाठी आणि संयमासाठी जबाबदार असतो. तसंच मेंदूतील अमेग्डाला नावाचा भाग जो भीती आणि तणावासाठी कारणीभूत असतो, त्याचा आकार ध्यानामुळे लहान होतो. म्हणजेच 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी मनावर विजय मिळवण्याचं जे तंत्र सांगितलं ते आज विज्ञानाने प्रूफ केलं आहे. प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट रिचर्ड डेव्हिडसन यांनी एका रिसर्चमध्ये सिद्ध केले की ध्यान करणं हे एखाद्या खेळाडूने जिममध्ये जाऊन शरीर कमवण्यासारखं आहे. ध्यान केल्याने मेंदूत गॅमा वेव्हज तयार होतात, ज्या आपल्या बुद्धिमत्तेला आणि करुणेला टोकापर्यंत नेतात. बुद्धांनी जगाला विपश्यना आणि आनापानसती या ध्यान पद्धती दिल्या. त्या केवळ धार्मिक विधी नाहीत, तर ते मनाचे व्यायाम आहेत. विज्ञानानुसार ध्यानामुळे आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते आणि आपण अधिक आनंदी राहतो. आजच्या धावपळीच्या
आणि सोशल मीडियाच्या जगात जिथे माणसाची एकाग्रता कमी होत चालली आहे, तिथे बुद्धांचे हे माइंडफुलनेस तंत्र विज्ञानासाठी एक मोठं वरदान ठरलं आहे. विज्ञानाने जगाला घड्याळ दिलं, पण बुद्धांनी जगाला वेळ दिला असं म्हटलं जातं, कारण ध्यान आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवतं. पण बुद्ध केवळ मनाचे डॉक्टर नव्हते, तर ते विश्वाच्या निर्मितीचे सुद्धा जाणकार होते. विश्वाच्या निर्मितीचा बिग बँग सिद्धांत आणि बुद्धांचा प्रतित्य समुत्पाद यात काय कनेक्शन आहे? काय बुद्ध विश्वांच्या उत्पत्तीबद्दल आधीच काही सांगून गेले होते? हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. कार्यकारण भाव आणि बिग बँग. जर तुम्हाला ध्यान करून तुमच्या आयुष्यात काही बदल झाला असेल तर तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या अथांग विश्वाची निर्मिती कशी झाली हा प्रश्न मानवाला हजारो वर्षापासून सतावत आहे. आधुनिक विज्ञान द बिग बँग सिद्धांतावर विश्वास ठेवतं. विज्ञानानुसार 13.8 अब्ज वर्षापूर्वी एका छोट्या बिंदूतून महास्फोट झाला आणि विश्वाचा विस्तार सुरू झाला. पण बुद्धांच्या दृष्टिकोनातून विश्वाचा कोणताही एक सुरुवातीपासून बिंदू नाही. इथेच विज्ञानाचा आणि बुद्धांचा एक अतिशय वेगळा संबंध समोर येतो. बुद्धांनी विश्वाच्या रचनेबद्दल एक महान नियम दिला होता, प्रतित्य समुत्पाद. याचा सोपा अर्थ आहे कार्यकारण भाव. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. विज्ञानाचा पाया सुद्धा याच नियमावर आहे. न्यूटनचा नियम असो किंवा आईन्स्टाईनचे समीकरण, प्रत्येक कृतीला कारण आहे. बुद्धांनी सांगितलं होतं की हे असल्यामुळं ते घडतं. म्हणजेच एखादी गोष्ट निर्माण होण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती लागते. जेव्हा ती परिस्थिती संपते तेव्हा ती गोष्ट सुद्धा संपते. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सागन यांनी म्हटलं होतं की आधुनिक विज्ञानाला मान्य असलेले विश्वाचे अफाट वय आणि कॉस्मिक सायकल्स म्हणजेच विश्वाची निर्मिती आणि अंत होण्याचे चक्र यांची कल्पना केवळ प्राचीन भारतीय आणि प्रामुख्याने बौद्ध तत्त्वज्ञानात आढळते. बुद्ध म्हणतात की हे विश्व अनंत आहे. इथे अनेकदा विश्वाचा उगम होतो आणि अनेकदा अंत होतो. आजचे आधुनिक वैज्ञानिक ज्याला द बिग बाउन्स सिद्धांत म्हणतात, तो बुद्धांच्या चक्र सिद्धांताशी मिळता जुळता आहे. म्हणजेच बिग बँग ही केवळ एक सुरुवात नसून ती एका मोठ्या साखळीतील एक कडी असू शकते. विज्ञानाप्रमाणेच बुद्ध ईश्वरी चमत्कारापेक्षा नियमांना महत्त्व देतात. विज्ञानासाठी तो निसर्गाचा नियम आहे, तर बुद्धांसाठी तो धम्म आहे. बुद्धांनी सांगितलं होतं की विश्वाचे संचालन करण्यासाठी कोण्या बाह्य शक्तीची गरज नाही, तर ते स्वतःच्या कार्यकारण भावाने चालते. थोडक्यात सांगायचं तर बिग बँग हे कार्य आहे, तर त्याच्या मागे असलेली अनंत कारणं म्हणजेच बुद्धांचा सिद्धांत. या दोघांचीही शिकवण एकच आहे. हे विश्व आंधळं नसून ते एका विशिष्ट नियमावलीत बांधलेलं आहे. जर बुद्धांनी विश्वाचे नियम इतक्या अचूकपणे सांगितलं होतं तर जगातील सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञ त्यांच्याबद्दल काय विचार करत होते? आईन्स्टाईनपासून ते अणुबॉम्ब बनवणाऱ्या ओपनहायमरपर्यंत या सर्वांचा बुद्धांशी काय संबंध होता? हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. शास्त्रज्ञांचे बुद्धांबद्दलचे विचार. तुम्हाला काय वाटतं? विश्वाची निर्मिती विज्ञानाने सांगितल्याप्रमाणे अचानक झाली की ती बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे एका मोठ्या चक्राचा भाग आहे? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की कळवा. जेव्हा आपण बुद्ध आणि विज्ञान यांची तुलना करतो तेव्हा काही लोकांना वाटू शकतं की हा केवळ एक योगायोग आहे. पण जगातील सर्वात महान शास्त्रज्ञांनी जेव्हा स्वतःहून बुद्धांच्या विचारांचा गौरव केला तेव्हा तो योगायोग उरत नाही. चला पाहूया. आधुनिक विज्ञानाचे खांब मानले जाणारे हे दिग्गज बुद्धांबद्दल काय विचार करत होते? सर्वात पहिलं नाव येतं अल्बर्ट आइन्स्टाईन. आइन्स्टाईन यांनी त्यांच्या एका लेखात स्पष्टपणे लिहिलं होतं की भविष्यातील धर्म हा वैश्विक असेल, तो मानवनिर्मित ईश्वराच्या पलीकडचा असेल आणि विज्ञानाशी सुसंगत असेल. आइन्स्टाईन पुढे म्हणतात की जर असा कोणता धर्म असेल जो आधुनिक विज्ञानाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल तर तो केवळ बौद्ध धर्म आहे. विज्ञानावर इतकी निष्ठा असलेला माणूस जेव्हा एखाद्या तत्त्वज्ञानाबद्दल असं बोलतो तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी सखोल सत्य असणार. दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे नील्स बोर. अणूच्या संरचनेचा शोध लावल्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
अणूच्या जगातील विशिष्ट गोष्टींचे वर्णन करताना ते म्हणायचे की जर आपल्याला अणूचा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर आपल्याला गौतम बुद्धांच्या उपदेशाकडे वळावं लागेल. बुद्ध म्हणतात की आपण एकाच वेळी आहोत आणि नाहीत सुद्धा. हेच क्वांटम फिजिक्सचं सत्य आहे, जिथे एकच अणू एकाच वेळी दोन्ही ठिकाणी असू शकतो. अणुबॉम्बचे जनक रॉबर्ट ओपेनहायमर यांच्याबद्दल तर तुम्हाला माहीतच असेल. जेव्हा त्यांनी जगातला पहिला अणुस्फोट पाहिला तेव्हा त्यांना उपनिषदांसोबतच बुद्धांच्या अनित्यता सिद्धांताची आठवण झाली. त्यांनी अणूच्या स्थितीचे वर्णन करताना बुद्धांच्या शब्दाचा वापर केला होता. त्यांना जाणवलं होतं की मानवी बुद्धीच्या पलीकडचं जे सत्य विज्ञानाला आज सापडले ते बुद्धांनी ध्यानातून आधीच पाहिलं होतं. प्रसिद्ध गणिततज्ञ आणि तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी सुद्धा म्हटलं होतं की बुद्ध हे जगातील पहिले महान इतिहासकार आणि तर्कशास्त्रज्ञ होते. त्यांनी बुद्धांच्या विचारांना जगातील सर्वात महान रॅशनल म्हणजेच तार्किक विचार मानला आहे. शास्त्रज्ञांनी बुद्धांना मानलं, विज्ञानाने बुद्धांचे नियम सिद्ध केले. पण मग एक प्रश्न उरतो, आपण हे सर्व ज्ञान आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं वापरू शकतो? या सर्व माहितीचा पुरावा देणारी पुस्तकं कोणती आहेत? हेच आपण पाहणार आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यात. एका बाजूला लॅबमधली साधनं आणि दुसऱ्या बाजूला बुद्धांची प्रज्ञा. तुम्हाला काय वाटतं, मानवाचं कल्याण कोणत्या गोष्टीमुळे होईल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आज आपण बुद्ध आणि विज्ञान या विषयावर जी चर्चा केली ती केवळ हवेतली नाही. जर तुम्हाला या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला काही अशा पुस्तकांचा संदर्भ देणार आहे ज्यांनी जगभरात खळबळ माजून दिली होती. द टाओ ऑफ फिजिक्स, लेखक फ्रिड्जॉफ काफ्रा. हे तेच पुस्तक आहे ज्याने पहिल्यांदा जगाला सांगितलं आधुनिक भौतिकशास्त्र आणि बुद्धांचे विचार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुसरं पुस्तक आहे द युनिव्हर्स इन अ सिंगल ॲटम. हे पुस्तक स्वतः दलाई लामा यांनी लिहिलं आहे. एका अणूमध्ये संपूर्ण विश्वाचं सत्य कसं दडलंय हे त्यांनी विज्ञानाच्या मदतीने मांडलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे द क्वांटम अँड द लोटस, जिथे एक खगोलशास्त्रज्ञ आणि एक बौद्ध भिक्खू समोरासमोर बसून विश्वाच्या रहस्यावर चर्चा करतात. हे पुस्तक वाचताना तुमच्या अंगावर शहारे येतील. निष्कर्ष काय? विज्ञान आपल्याला हे सांगतं की बाहेरचं जग कसं चालतं, तर बुद्ध आपल्याला हे शिकवतात की आतलं जग कसं सुधारायचं. विज्ञानाने आपल्याला सोयीसुविधा दिल्या, पण बुद्धांनी आपल्याला शांती दिली. आजच्या युगात विज्ञानाकडे डोळे आहेत पण त्याला हृदय नाही, आणि अध्यात्माकडे हृदय आहे पण कधी कधी त्याला विज्ञानाची डोळे नसतात. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवाचा सर्वांगीण विकास होतो. बुद्ध हे केवळ एका धर्माचे संस्थापक नव्हते, तर ते मानवजातीला मिळालेले पहिले महान शास्त्रज्ञ होते. हा प्रवास इथेच संपत नाही, तर ही एक नवीन सुरुवात आहे. विज्ञानाच्या प्रगतीसोबतच जेव्हा आपण बुद्धांची करुणा आणि प्रज्ञा जोडू तेव्हाच हे जग राहणे योग्य होईल. तुम्हाला आमचा हा विशेष माहितीपट कसा वाटला? कोणत्या मुद्द्याने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि परिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे महान सत्य समजेल. अशाच प्रकारचे सखोल वैज्ञानिक आणि संशोधनावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अशाच दर्जेदार आशयासाठी ताकद देतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत स्वतःचा विचार करा, तर्क वापरा आणि अतदीपो भव म्हणजेच आपला प्रकाश स्वतः बना. धन्यवाद. नमो बुद्धाय.